नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, आपण मागील एक सप्ताहापासून पाहत आहोत की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये सरळ सेवा भरतीची जाहिराती जी की प्रसिद्ध होत आहेत आणि त्याचे अपडेट आपण तुम्हाला लेटेस्ट व अप टू डेट पद्धतीने आपल्या टेलिग्राम ग्रुप व यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला देत आहोत। तर मित्रांनो, त्याच पद्धतीने आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितमध्ये देखील मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि जसं की व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला आहे, ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की कोणताही जो पदवीधर उमेदवार आहे तो या ठिकाणी पात्र असणार आहे। तर या संदर्भाची आपण संपूर्ण काही डिटेलमध्ये ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि आपण पाहूया सुरुवातीला यामध्ये काय शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे किंवा कोणत्या प्रकारची भरती होणारी आहे, कोण परीक्षा घेणार आहे, काय असेल संपूर्ण काय माहिती जाणून घेऊ। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अलिबाग या बँकेकरिता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। बँकेचे संकेतस्थळावर www.rccbank.com किंवा रायगड DCCrecruitment.com वर उपलब्ध आहे, जे की ही सरळ सेवा भरती जाहिरात जे की उपलब्ध आहे या दोन्ही संकेतस्थळावर आहे, जे की बँकेचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे। तर हे जे आहे रिक्रुटमेंटसाठी एक नवीन पोर्टल बनवण्यात आलेलं आहे, यावर ही संपूर्ण काय माहिती देण्यात आलेली आहे। तर पाहूया तपशील काय आहे, तथा इम्पॉर्टंट डेट्स वगैरे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठीचा कालावधी जो की 14 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 म्हणजे की 14 ते 25 पर्यंतचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे ऑनलाईनसाठी। आणि जो की याचा शुल्क देखील 25 ऑगस्ट पर्यंत स्वीकारला जाणार आहे। तर ऑनलाईन परीक्षा दिनांक जे की बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील याचे अपडेट दिले जातील। त्यामुळे टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। त्यानंतर म्हटलं आहे ऑनलाईन परीक्षा जे की प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्याला मिळतात, ते आपल्याला माहिती आहे। तर परीक्षा 7 दिवस अगोदर तुम्हाला मिळवलं जाईल व तसंच जे आता पुढची प्रक्रिया जी असेल कागदपत्रांची किंवा मुलाखत दिनांक, तर ते देखील तुम्हाला परीक्षेच्या ईमेलवर जे काही तुम्ही परीक्षेसाठी ईमेल द्याल त्या ईमेलवर तुम्हाला सुचवलं जाणार आहे। तर आज पाहूया नंतरच्या सूचनामध्ये म्हटलेलं आहे की उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ही बँकेच्या संकेतस्थळावर UPI किंवा QR मार्फत भरता येईल। ऑनलाईन परीक्षा शुल्क हा ₹500 प्लस GST 90 असे एकूण 590 रुपये जे की संकेतस्थळावर भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही, म्हणजेच की 590 रुपये फीस असणारी आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे। उमेदवारांनी अर्ज भरताना लिपिक पदासाठी आवश्यक पात्रता धारक असलेल्या उमेदवारांना अर्ज भरावा। सदर भरती प्रक्रियेच्या दरम्यान बँकेचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेचा अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील। म्हणजेच की जे काही अपडेट येत असतील, अप टू डेट अपडेट्स, लेटेस्ट अपडेट्स, ते सर्व काही तुम्हाला जे की स्वतःहून पाहायचे आहे असं म्हटलं आहे। पण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही जर असाल तर टेलिग्राम ग्रुपमध्ये मित्रांनो सर्व काही अपडेट तुम्हाला दिले जात असतात, त्यामुळे टेलिग्राम ग्रुप हा महत्त्वाचा आहे। नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम रिलेटेड मटेरियल व सर्व काही अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी दिले जात असतात। त्यामुळे टेलिग्राम ग्रुप महत्त्वाचा आहे, जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे खाली पाहूया आता आपण शैक्षणिक अर्हतेमध्ये काय म्हटलेलं आहे। तर पदाचं नाव जे की भरलं जाणारं पद आहे जे की लिपिक पद आहे आणि यासाठी जे की 200 जागा आहे, 200 जागासाठी पदभरती जी की चालू आहे सध्याची। वयोमर्यादामध्ये किमान 21 वर्ष, जास्तीत जास्त 42 वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकतात। तर पाहूया आवश्यक शैक्षणिक अर्हता, ज्यामध्ये म्हणलेलं आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, म्हणजे तुमचं BA, BCom, BSc एनिथिंग सर्व काही या ठिकाणी चालणार आहे। एव्हरीथिंग तुम्ही कोणत्या याच्यामध्ये असाल तरी काही हरकत नाही। तसेच उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा, म्हणजे की तुमचे पदवीधर प्लस तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तर MSCIT म्हणजे की कॉम्प्युटर रिलेटेड आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे। संगणक पदवी असल्यास अट शिथिल, म्हणजे की तुमचं समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जर तुमचं असेल तर तुम्हाला ही अट देखील त्या ठिकाणी असणारी नाही आहे, जे की ही MSCIT ची वगैरे। तर पाहून घ्या, खूप इझी आहे पात्रता, त्यामुळे
तुमच्याकडे ग्रॅज्युएशन प्लस MSc असेल तर मित्रांनो नक्की यासाठी अर्ज करा, कारण की सध्या स्थितीमध्ये आपण पाहता तर सरळ सेवा भरती जाहिरात खूप कमी प्रमाणात येत आहे. शासन जे आहे जे की बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच की कंत्राटी पदभरती पद्धत परत सुरू केलेली आहे, जे की मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनामार्फत जे की पाहत आहोत आपण सध्याला महानगरपालिकेमध्ये जेवढे काही भरत्या होत आहे जे की बाह्य बळ दूर भरल्या जात आहेत, त्यामुळे या देखील आपल्याला सरळ सेवा भरती जाहिराती तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. त्यामुळे असल्या संध्या तुम्ही मिस करू नका. जर तुम्हाला यावर्षी नोकरी हवी असेल तर यासाठी नक्की अर्ज करा. तर हे काही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर म्हटलं आहे खाली दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. आता वेतन श्रेणीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जो वेतन असणार आहे जो की या ठिकाणी वेगवेगळा जो की वेतनचा स्तर ठरवला आहे, तरी अंदाजित एकत्रित वेतन या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जे की 25,000 रुपये तुमचा जो बेसिक पे या ठिकाणी असणारा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर निवड कार्यपद्धतीमध्ये तुमची जी की ऑनलाईन परीक्षा असेल, ज्यामध्ये म्हटलं आहे की लिपिक पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाची याप्रमाणे 90 गुणांची राहील. या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी राहील, ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम आधारित प्रश्नांचा समावेश असेल, ज्यामध्ये गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. म्हणजे की एक देखील लक्षात ठेवून घ्या की या ठिकाणी जे ऑनलाईन परीक्षेचं माध्यम जे आहे या ठिकाणी इंग्रजी असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इंग्रजी माध्यमातून तुमची या ठिकाणी परीक्षा जी आहे ती घेतली जाणारी आहे. तर पुढची जी प्रक्रिया असेल जे की कागदपत्र पडताळणीची वगैरे असणारी आहे, त्यामुळे हे आपण थोडं सध्याला आपण टॉपिक स्किप करूया आणि जे काही हे महत्त्वपूर्ण आहेत जे की या ठिकाणी सर्व काही ऑनलाईन परीक्षा पात्रता वगैरे. जर मित्रांनो तुम्ही या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर नक्की अर्ज करा. अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सविस्तर आपण माहिती याची दिलेली आहे. तर भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सर्व काही अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.